श्री स्वामी समर्थ. होय कुंभ राशीच्या जातकांनो, ज्यांनी तुम्हाला आजवर खूप सोसायला लावलं, ज्यांनी तुमच्या गरिबीची, तुमच्या अपयशाची जाहीर चेष्टा केली आणि तुमच्या पाठीत खंजीर खुपसलं, स्वतःचा फायदा करून घेतला, आता त्यांचे समाजात तोंड काळे होण्याची वेळ आली आहे. कारण ब्रह्मांडातील एक असा महाभयंकर पण अत्यंत शक्तिशाली न्याय सुरू झाला आहे. त्याचा हिशोब स्वतः काळ आणि शनिदेव मिळून घेणार आहेत. तुमच्या आयुष्यात आता एक असा चमत्कार घडणार आहे ज्याची तुमच्या शत्रूंनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. महादेवांचा तिसरा डोळा आता तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांच्यावर फिरला आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात आता 5 महाभयंकर आणि चमत्कारी घटना घडणार आहेत, ज्या पाहण्यासाठी माणसाला खरंच कोटी जन्माचं पुण्य आणि नशीब लागतं. हा केवळ एक साधा राजयोग नाही, तर तुमच्या गरिबीचा, त्रासाचा, कर्जाचा आणि आजारपणाचा कायमचा अंत करणारा महाराजयोग आहे. पण सावधान, हा काळ जेवढा तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आलाय, तेवढाच तुमच्या एका चुकीमुळे तुमच्या हातातून निसटू शकतो आणि तुम्हाला पुन्हा गरिबीच्या गर्तेत ढकलू शकतो. या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक अशी भयंकर चेतावणी दिली आहे, जर तुम्ही ऐकली नाही तर तुमचा हा संपूर्ण राजयोग एका रात्रीत नष्ट होईल. महादेवांच्या एक विशेष कृपा नेमकी काय आहे, तुमचे आरोग्य कसे बदलणार आहे आणि तुमच्या आयुष्यात कोणते 5 मोठे भूकंप होणार आहेत जे तुमचं नशीब पलटणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आत्ता शेवटपर्यंत पाहायला सुरुवात करा. एक सेकंदही मिस केला तर आयुष्यात सर्वात मोठी संधी हातची जाईल. आणि अशाच तुमच्या राशीविषयीच्या महत्त्वाच्या घटना ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. जर महादेवांवर आणि स्वतःवरच्या कर्मावर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कुंभ राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आर्थिक कोंडीचा कायमचा अंत होणार असून कुंडलीतील अचानक धनलाभाचा असा एक महाराजयोग निर्माण होत आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या अनेक वर्षापासून जे काम अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन अडकत होते, ज्या पैशासाठी तुम्हाला लोकांसमोर हात पसरावे लागत होते, तो काळ आता संपला आहे. कुठून तरी असा एक गुप्त पैसा किंवा अडकलेले धन तुम्हाला अचानक मिळणार आहे, ज्यामुळे डोक्यावरचे जुने कर्ज फिटेल आणि तुमची रिकामी तिजोरी पुन्हा एकदा पैशाने ओसंडून वाहू लागेल. कुंभ राशीच्या जातकांनो, दुसरी मोठी क्रांती तुमच्या आरोग्याच्या बाबतीत घडणार आहे. कारण ज्या अज्ञात आजारांनी आणि मानसिक तणावाने तुम्हाला रात्रीची झोप येऊ दिली नव्हती, तिथे आता महादेवांचे दिव्य कवच काम करणार आहे. जर तुमच्या घरात कोणी दीर्घ काळापासून आजारी असेल किंवा तुम्हाला सतत थकवा, नकारात्मकता जाणवत असेल, तर ही इडापिडा आता कायमची टाळणार आहे. तुमच्या शरीरात एक नवी ऊर्जा आणि चैतन्य निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही दुप्पट वेगाने ध्येयाकडे वाटचाल करू शकता. पण कुंभ राशीच्या जातकांनो, हा महाराजयोग आणि आरोग्याचे सुख तुमच्या आयुष्यात येत असताना तुम्हाला एक अशी भयंकर चूक टाळायची आहे, जी शनिदेवाला प्रचंड क्रोधित करू शकते. जर तुम्ही उत्साहाच्या भरात येऊन या एका विशिष्ट वाराला किंवा या नावाच्या व्यक्तीसमोर तुमच्या पैशाचा आणि आनंदाचा खुलासा केला, तर हा संपूर्ण राजयोग एका क्षणात नष्ट होईल. अत्यंत गुप्त चेतावणी आणि तो चमत्कारिक उपाय मी या व्हिडिओच्या अगदी शेवटी सांगणार आहे, ज्यामुळे एक सेकंदही मिस न करता हा व्हिडिओ पुढची मोठी घटना समजून घ्या. कुंभ राशीच्या जातकांनो, हा काळ केवळ पैशाचा पाऊस पडणारा नाही, तर तुमच्या कर्माचा महान्याय करणारा ठरणार आहे. आजपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे जे कष्ट केले, जे अपमान सहन करूनही स्वतःचे कर्तव्य सोडले नाही, त्या प्रत्येक कष्टाचा हिशोब आता शनिदेव व्याजासकट परत करणार आहे. नोकरीत अडकलेली पदोन्नती, व्यवसायात न होणारी प्रगती किंवा रखडलेले कोर्ट कचेरीचे व्यवहार आता दैवी शक्तीच्या प्रभावाने चुटकीसरशी तुमच्या बाजूने मार्गी लागतील. नशीब तुम्हाला अशा वळणावर आणून उभे करेल जिथे यश तुमच्या चरणात असेल. कुंभ राशीच्या जातकांनो, महादेवाच्या विशेष कृपेमुळे आता नशिबाची अशी साथ तुम्हाला लाभणार आहे की ज्या कामाला हात लावाल त्याचं सोन्यात रूपांतर होईल. गरिबी आणि आजारपणाचे दिवस संपून हा काळ तुम्हाला राजसारखा वैभव मिळवून देण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत ज्यांनी तुम्हाला दुबळे समजले, तेच लोक आता तुमची प्रगती आणि तुमचे बदललेले आरोग्य पाहून आश्चर्यचकित होणार आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात घडणारी पहिली सर्वात मोठी महाघटना म्हणजे तुमच्या गुप्त शत्रूचा पूर्णपणे विनाश होणार आहे आणि समाजात त्यांचे तोंड काळे होणार आहे. आजपर्यंत ज्या लोकांनी तुमच्या पाठीमागे कारस्थाने रचली, तुमच्या सरळपणाचा आणि चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, त्यांना वाटत होते की तुम्ही हतबल आहात. पण आता काळ असा काही उलटा फिरला आहे की ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ते स्वतःच्याच रचलेल्या जाळ्यात अडकणार आहेत आणि महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याच्या कोपापासून त्यांना समाजात तोंड दाखवायला जागा उरणार नाही.
कुंभ राशीच्या जातकांनो, ज्या नातेवाईकांनी किंवा मित्रांनी संकट काळात तुमची साथ सोडली, तुमच्या अपयशावर टाळ्या वाजवल्या, आता त्यांचा हिशोब चुकता करण्याची वेळ स्वतः महादेवांनी आणली आहे. तुम्हाला आता कोणाशीही वाद घालायची किंवा स्वतःला सिद्ध करायची गरज नाही, कारण ब्रह्मांडात असा न्याय सुरू झाला आहे जो तुमच्या शत्रूची झोप उडवून टाकेल. तुमच्यावर जळणारे आणि तुमचे वाईट चिंतणारे लोक एका रात्रीत अशा संकटात सापडतील की त्यांना तुमच्या चरणाशी येऊन माफी मागावी लागेल. हा महादेवांचा न्याय तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहणार आहात. कुंभ राशीच्या जातकांनो, हा काळ केवळ तुमच्यासाठी न्यायाचा आहे, तेवढाच तुमच्या शत्रूंसाठी महाभयंकर काळ असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता फक्त एकच गोष्ट करायची आहे, शांत राहायचे आहे. तुमच्या विरोधात ज्या ज्या कोर्ट कचेरी, खोटे आरोप किंवा ऑफिसमध्ये राजकारण सुरू होते, हे सगळे नष्ट होईल. सत्याचा विजय होणार आहे, शत्रूचा अहंकार चक्काचूर होणार आहे आणि तुमचे हसणारे चेहरे पाहून त्यांचा जळफळाट अजून वाढेल. पण हे तुमचे काहीही वाकडे करू शकणार नाहीत, कारण आता महादेवाचे अदृश्य कवच तुमच्या पाठीशी उभे आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, चौथी सर्वात मोठी आणि महत्त्वाची घटना तुमच्या कौटुंबिक आयुष्यात आणि मानसिक शांततेच्या बाबतीत घडणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या घरात एक अज्ञात भीती, सततची कटकट, पैशाची चणचण किंवा आरोग्याची समस्या थैमान घातले होते, ज्यामुळे कुटुंबात जणू काही कोणाची तरी अत्यंत वाईट नजर लागली आहे असा भास होत होता. पण आता घाबरायची गरज नाही, कारण महादेवाचे अदृश्य आशीर्वाद कवच तुमच्या घराभोवती निर्माण झाले आहे. घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष आणि इडापिडा एका झटक्यात नष्ट होणार असून घरात सुखसमृद्धीचे व शांततेचे वातावरण पुन्हा एकदा प्रस्थापित होणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या काळात तुमच्या घरात अशी एक अतिशय गुप्त आणि आनंदाची बातमी येणार आहे, ज्याची तुमचे संपूर्ण कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून डोळ्यात तेल घालून वाट पाहत होते. मुलांच्या करिअरची चिंता, लग्नाचे रखडलेले योग किंवा हक्काच्या घराचे स्वप्न असो, महादेवाच्या विशेष कृपेने हे विघ्न आता कायमचे दूर होणार आहे. तुमच्या घरातील सदस्यांचे भाग्य इतक्या वेगाने पलटणार आहे की कालपर्यंत जे नातेवाईक तुमच्या घराकडे डुंकूनही पाहत नव्हते, तेच लोक आता तुमच्या घरातील आनंद आणि वैभव पाहून थक्क होतील. हा असा सुवर्ण काळ आहे जो तुमच्या कुटुंबाला समाजात एक मानाचे स्थान मिळवून देईल. कुंभ राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आयुष्यात ती पाचवी आणि सर्वात भयंकर पण अत्यंत संवेदनशील घटना घडणार आहे, ज्याला ज्योतिषशास्त्रामध्ये महाभाग्योदय म्हणतात. आजपर्यंत नातेवाईकांनी, मित्रांनी किंवा समाजाने तुम्हाला कचऱ्यासारखी वागणूक दिली, तुमच्या गरिबीची आणि अपयशाची चेष्टा केली. आता तेच लोक तुमच्या पाया पडणार आहेत. महादेवांच्या विशेष कृपेमुळे तुमची प्रतिष्ठा, मान आणि सन्मान गगनाला भिडणार आहे. तुमची परिस्थिती अशी बदलेल की कालपर्यंत तुमचे फोन उचलले बंद केले होते, तेच लोक आज तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमची एका सेकंदाची भेट घेण्यासाठी आसुसले जातील. कुंभ राशीच्या जातकांनो, हा तो काळ आहे ज्याची तुम्ही अगदी अनेक वर्ष वाट पाहत होता. तुमच्या कुंडलीतील दुर्दशा संपून आता सुवर्ण काळ सुरू झाला आहे. तुम्ही ज्या व्यवसायात, नोकरीत किंवा कामात हात घालणार आहात, तिथे यश तुमचे पाय धुणार आहे. हा काळ तुमचे शत्रू तुमचे नाव ऐकून थरथर कापतील, कारण त्यांनाही कळून चुकले आहे की आता तुमच्या पाठीशी स्वतः महाकाल उभे आहेत. तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा संपून हा काळ तुम्हाला राजासारखे वैभव आणि समाजात सर्वोच्च स्थान मिळवून देणारा आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, जसे मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटले होते, एक भयंकर चूक तुमचा राजयोग नष्ट करू शकते. सावध व्हा, कारण जेव्हा तुमचा हा सुवर्ण काळ सुरू होईल तेव्हा तुमच्याच ओळखीच्या स, म आणि व या अक्षरावरून नाव सुरू होणारी एक व्यक्ती तुमच्याकडे मदतीचा बहाणा करून येईल किंवा तुमच्या आनंदाचे गुपित जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. लक्षात ठेवा, उत्साहाच्या भरात किंवा अतिचांगुलपणामुळे तुमच्या पैशाची, यशाची आणि आगामी प्लॅनची माहिती या लोकांसमोर अजिबात उघड करू नका. जर तुमची गुपिते त्यांच्याजवळ बोललात तर तुमच्या नशिबाला पुन्हा एकदा दृष्ट लागेल आणि हा राजयोग उलटून जाईल. कुंभ राशीच्या जातकांनो, महादेवाचा हा महाआशीर्वाद आणि या 5 चमत्कारी घटना तुमच्या आयुष्यात कोणतीही बाधा न येता लवकरात लवकर घडाव्या म्हणून तुम्हाला एक अत्यंत सोपा आणि चमत्कारिक उपाय करायचा आहे. येत्या शनिवारी आणि मंगळवारी सूर्यास्तानंतर एका पिंपळाच्या झाडाखाली किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात काळे तीळ टाका. त्यानंतर तेथे बसून 11 वेळा ओम नमः शिवाय किंवा जय शनिदेव हा जप करा. हा एक लहानसा उपाय तुमच्या आयुष्यातील उरलेली सगळी नकारात्मकता आणि वाईट नजर एका झटक्यात नष्ट करेल.
कुंभ राशीच्या जातकांनो, काळ आता तुमच्यात हिशोब घेण्यास आणि तुम्हाला न्याय देण्यास पूर्णपणे सज्ज झाला आहे. जर तुम्हाला महादेवांच्या या अथांग शक्तीवर आणि स्वतःच्या कर्मावर पूर्ण विश्वास असेल तर आताच कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. ज्यांच्या कमेंटवर महादेवाची कृपा होईल त्यांची वाईट दिवस आता या क्षणापासून संपायला सुरुवात होईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.